आपे तुला किती वेळा सांगितलं अशा लोकांची भांडत जाऊ नको म्हणून. काही नाही बापू, या लोकांशी ना असंच बोललं पाहिजे. त्यांनी गाडी काढ कसं सांगितलं बघितलं ना, कचरा काढ म्हणल्यासारखं बोलत होते. बापू आपण आणि राणी काय कचरा आहे का? आणि आपली राणी कशामुळे बंद पडली? या रस्त्यामुळे बंद पडली ना. आणि वर येऊन आपल्यालाच बोलताय. हो याला काय अर्थ आहे? आपे अगं शांत हो बघू. असं सगळ्यांची भांडत बसलीस तर मग काय गप्प बसायचं का बापू? आपे अगं बापू म्हणून ऐकूनच घ्यायचं का सगळ्यांचं? सरकार बोलले ते काय चुकीचं नाही बरं का. आता राणी जरी माझी थोरली लेक असली ना तरी हाय तर वाढतच ग. इथं जर लाल दिव्याची गाडी असती ना तर ते थांबला असता, उतरून समोर आला असता ना, आधी बिन बोलला असता. हा हेच सांगतोय तुला. त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोललं पाहिजे, त्यांच्या भाषेत भांडलं पाहिजे. आणि त्यांना फक्त ताकदीची भाषा कळते. त्यासाठी आधी ताकद मिळवायची, मग भांडायचं त्यांच्याशी. आधी मी अभ्यास करते, कलेक्टर होते, लाल दिव्याची गाडी मिळवते, मग यांच्याशी भांड. हा हे सगळं असलं तरी मॅडम आता आपल्याला गावात गेलं पाहिजे, मदतीला कोणाला तरी आणलं पाहिजे, राणी सुरू केली पाहिजे, घरी गेलं पाहिजे. बापू माझा अर्ज आला ना आता. आता तुम्ही म्हणलात ना, मग होईल बघा. म्हणताय तर होईल. अगं 100% नाही 200% बाहेर काढणार आहे. आणि अर्जुन कदमचं प्रॉमिस आहे की एक दिवस स्मिता कदम घराच्या बाहेर निघणार. आणि तुला माहितीये अर्जुन कदमचं प्रॉमिस ना म्हणजे प्रॉमिस. म्हणत होतं पत्र नका लावू. अगोदर अगं अगं काय ग, कोण आहे तू? राणी? अगं राणी नाही, मी आप्पी आहे. असं इकडे चल. काय करतेस? काहीच दिसत नाही का ग आता? काय दिसत नाही ग आप्पी आता? अगं मग कशाला घराच्या बाहेर पडायचं? घरात बसून बसून कटाळा येतो बघ. जरा रानात आलं का नाही मग जिरत खाल्लेलं म्हणून. बरं बाई, ये इकडं बस जरा सावलीला. हा आप्पी तू काय खाणार होतीस कंडक्टर? ती झालीस का गं? अगं कलेक्टर असत ते. हे काय त्याचाच अभ्यास करत होते. हाय का अजून अभ्यासच चाललाय व्हय तुझा? तू काय म्हणली होतीस ते झालं की मग तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन होईल म्हणून. तिथं माझी लाकडं मसनात गेली तरी तुझं हायच वय अजून. होणार अक्कूताई, लवकरच कलेक्टर होणार ती. अरे कलेक्टर झाली ना, पहिलं डोळ्याचं ऑपरेशन तुझंच. हे कोण का तुझी बाजू घेणार? तुझा दादला का काय? अख्खुताई अगं नाही, ते गावचे पोलीस आहेत आपल्या, अर्जुन कदम. बर अगं अक्कूताई मी विनायक आणि माझा पोरगा अर्जुन. अरे देवा विनय तू हायस होय? कुठे होता रे एवढे दिवस? अगं इथं जाय की, कुठे जातोय तेव्हा? भया ह्यांच्यामुळे बोलली होय मी तुला आप्पी. आप्पी माझ्या थोरल्या नातीला लेक झाली बर का. सगळे म्हणतात माझा तोंडावळं घेऊन आली बघ. तिला तेवढं बघायचंय बघ मला, बाकी काय बघायचं नाही मला. होईल होईल लवकरच होईल. हा काळजी करू नको. येतो आम्ही शेतावर चाललोय. हा कर कर आप्पे अभ्यास कर. हा पण इथनं पुढे आमच्या शेतात करायचं, असं कुठं बी बसायचं नाही. अगं इथं पलीकडेच आहे आमचं शेत. चालतंय की. बेस्ट, मस्तच काम झालं. बेस्ट का? अहो म्हणजे तिचा अभ्यासाचा प्रश्न मिटला ना. बरं चल अक्कूताई, मी तुला घरी सोडते. एवढ्याला मला घालवत येणार? त्याला काय होते तेव्हा, आपण गप्पा मारत मारत जाऊ की. आले तर चल. पाय दुखत असतील ना? ही तीच ना पोरगी. कोण हीच पोरगी ती? अर्जा. कदम. अर्जा कदम. अहो काय बोलताय तुम्ही? बापाला तरी टोप्या घाल नको. अहो, कदम कसं कळतो तुम्हाला सगळं? अरे त्या आंधळ्या म्हातारीला कळलं आणि मला कळलं भाई. आलं का बाप आहे तुझं मी. मला शंका त्याच दिवशी. अहो बापू त्यांना त्यांच्या भाषेत सांगितलं ना तरच कळतंय. हा ते राहिलंच. मी संकल्प ढोबळे, मुक्काम पोस्ट जाटनांदूर, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. सध्या मुक्काम आसगाव. हा म्हणजे ते
नवीन सरकारी साहेब बरोबर वाटलंच मला. वाटलं बापू कशावरून वाटलं म्हणजे एवढा टापटीप रुबाबदार अप टू डेट माणूस गावातला नसणारच म्हणून वाटलं ना. अहो नाही तसं नाही. बापू हे गिफ्ट तुमच्यासाठी. गिफ्ट अहो मला कशाला. परवा तुमच्या घरी जाऊन आलो ना आपल्याला भेटून आलो मी. माफ करा बरं का, पोरगी जरा फटकळ आहे. काय बोलली असली तर मनाला लावून घेऊ नका तेवढं. नाही बापू काही मनावर घेतलं अजिबात मनावर घेणार नाही. तर वेगळंच मनावर घेतलं. घ्या. गाडीत लावा मग बघा कशी भरभराट होती ती. घ्या बापू. खरं तर तुमचं कौतुक करायला पाहिजे. अहो अपर्णासारख्या मुलीला तुम्ही वाढवलं मोठं केलं. तिच्यासारख्या मुलीला सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. अहो तुमच्या जाग्यावर एखादा दुसरा असता ना मागच गेला असता. खरंच कौतुक आहे बापू तुमचं तिचं. तुम्हाला तिला काही अडचण आली ना गावात धन्यवाद बरं का. संकल्प हा संकल्पराव. राव संकल्प राव चांगले. बर या स्वप्नील लय येळ लावू नको बर का. हे यायच्यात परत या नाहीतर पुन्हा त्यावर दंगा व्हायचा. अगं आई तिथं किती वेळ लागणार आहे हे कसं सांगू मी या ठिकाणी. त्यांनी काही टेस्ट सांगितल्या किंवा आणखी काहीतरी करायला सांगितलं तर कसं करू मी. अरे चिडचिड कशाला करतोयस. यांचं माहित आहे तुला कसं असतंय ते. एकीकडे पोटाला पोर नाही नातू नाही म्हणून आम्हाला कोसायचं आणि त्यासाठी उपचार करायला गेलो तर त्यावरूनही बोलायचं. असं कसं काही. अहो तुम्ही कशाला आता वाद वाढवताय. आई आम्ही येतो लवकर. अरे स्वप्नील मला काही नको आहे का सांग बरं. आता हे वनसनच असं झाल्यापासून घर हल्लंय नुसतं. बर ठीक आहे तुम्ही या जाऊन पटकन. आई तुम्ही नका काळजी करू आम्ही येतो लवकर. हो जा येते बघते मी. कुठं लागलं तुला. काय करत होता. काढत होत तर पडलो. असं झालं होय. बर बर चल चल आपण औषध लावायचं. हो हो आपण औषध लावायचं. काय नाही झालं चल. पिऊताई अगं बाहेर ये. हे बघ त्याने डोळे उघडलेत. बाहेर ये की. तुम्हाला काय होतंय. काय त्रास होतोय का तुम्हाला. असं कसं चक्कर येऊन पडलं तुम्ही. अगं पिऊताई डॉक्टर कुठवर आले विचार की लवकर. अगं केलाय मी डॉक्टरांना फोन. आता पोहोचतच असतील बघ. बरं अहो तुम्हाला काय झालंय. तुम्ही असं कसे पडलात.
आणि मुळात तुम्ही घराच्या बाहेर आलात कशा? तुम्हाला कुणी घराबाहेर काढलं का? कुणी मारलं का तुम्हाला? ताई, अगं त्यांना काहीच कळत नाही वाटतं. तू डॉक्टरांना परत फोन लाव की. अगं त्यांना त्रास होतोय. लावते मी. अर्जुनला फोन लावते. हा. अर्जुनला फोन लावते. हा. आप्पे, हे बघ डॉक्टर आलेत. सर या ना. एक या पेशंट आहेत. अहो ते रस्त्यात चक्कर येऊन पडले. हो पिवताई. हे बघा, मी आता सांगत होतो त्याप्रमाणे त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. तरी हे वारंवार चक्कर येणं हे काय प्रकृतीसाठी चांगलं लक्षण नाहीये. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. तिकडे सगळ्या टेस्ट कराव्या लागतील आपल्याला. तर आणि तरच आपल्याला काहीतरी ठामपणे सांगता येईल. मुळात त्या आशा काय आहेत, त्यांना काय झाले काय सांगू तुम्हाला. पण तुम्ही अगदी देवासारखे धावून आलेले आहात. तुम्ही म्हणता तसं मी तिला आत्ताच्या आत्ता पुण्याला घेऊन जातो आणि पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करतो आणि ट्रीटमेंट देतो. हा, वेळ घालवू नका. तात्पुरती त्यांना काय औषधं लागतील ते मी लिहून दिलेत, तेवढी घेऊन या. बर सुजा, ते घे. बर येतो मी. डॉक्टर थँक्यू, तुम्ही एवढा वेळ काढून आलात. काळजी. हो डॉक्टर. सरकार आत या की. काय झालं होतं नेमकं? अहो काही नाही, मी अभ्यास करून घरी येत होते आणि मला अचानक वाटत पडलंय. हा, त्या अचानक अशा खाली पडल्या म्हणून मी त्यांना उचलून इथं पिऊच्या घरी आणलं. महत्वाचं हे की आता डॉक्टर काय म्हणले ते तुम्ही ऐकलत ना. तुम्ही तुमच्या सख्या बहिणीला मरणाच्या दारात लोटताय. हे अप्पे, तुला ना आमच्या बस बोलू दे तिला. ती काय चुकीचं बोलत नाहीये. बोलू दे. आज तुझ्यामुळे आमचं डोळं उघडलं. लहानपणी असंच खेळता खेळता ती बाहेर पडली होती आणि हरवली. मी आणि विन्या खूप वेळ तिला शोधत होतो आणि खूप वेळानं सापडली ती. सगळं आठवलं. ती घरात नाहीये आणि बाहेर चक्कर येऊन पडली हे आम्हाला कळलं आणि आमचा रागच मावळून गेला. फार मोठी चूक झाली होती आमची आज. आम्हाला उमगली. अहो मग तुम्ही आत या की. त्यांच्या बाजूला जरा वेळ बसत त्यांना बरं वाटेल. हो या तुम्ही. नाही नको. आता त्याच्यापेक्षा तिला हॉस्पिटलला नेणं महत्वाचं आहे. तिची पुढची ट्रीटमेंट देणं तिला महत्वाचं आहे. आई चहा घ्या. नको बाई मला. अगं आई असं काय करतेस? सगळे गेलेत ना शोधायला या ठिकाणी, मग सापडेल ना आत्या. तू चहा घे बरं. स्वप्नीला रे, आजवर एवढ्या वर्षात कधीच असं माझ्याकडनं काय घडलं नव्हतं. वंश पण असं कसं घर सोडून गेल्या बाहेर. खरंय आई तुमचं. अहो माझं लग्न झाल्यापासून बघते ना मी, आत्याशा कधीच आजवर बाहेर आल्या नाहीत. मग अशी माझ्याकडे त्यांनी असं काय बघितलं का नाही? काळजाचं पाणी पाणी झालं बघ माझ्या अगदी. काय होऊन बसलंय काय कळतच नाही मला. आपल्याच माग का लागलंय असं काय तर. हो आई, अगं तू जरा शांत हो. बघू चहा घे. सरकार गेलेत ना शोधायला, सापडेल आत्या. नको बाई, माझ्यामुळे एवढं मोठं आखरीतून बसलंय आणि मी काही तर चहा पीत बसू. अगं पी, जरा बरं वाटेल तुला. ते बघ आलीच गाडी.
कशी आहे रे ती? तुझ्या कुठं सापडणार? काय झालं नाही त्यांना? काकी रडू नको. आता बाहेर प्रेम उतू जाऊ देऊ नका. आत न्या, सोपं बसवून बोला. चला हळू दगडी येत खाली. पिवताई अगं, मला तुझा लई अभिमान वाटतो, लई कौतुक वाटतं ग. नको करूस आपे कौतुक. आपे कौतुक तर त्या बायकांचं केलं पाहिजे ना, ज्या नेटानं संसार करतात. कधी ऐकायचं कधी ऐकवायचं ना ते कळतं त्यांना. आणि माझं नेमकं तिथंच चुकलंय बघ. अजिबात नाही पिवताई, कधी काय करायचं कधी नाही हे कळलं पाहिजे. तुला नेमकं तेच कळलंय, म्हणून मला तुझा अभिमान वाटतो. अगं मला काय, आपला आरू मोठा झाला ना त्याला पण तुझा लई अभिमान वाटणार आहे बघ. मी सांगते ना. तू मला ओळखल का नाही हेच मला माहित नाही बघ. अगं आरूचा तुझ्यावर लई जीव आहे. त्याने तुला दुरून जरी बघितलं तरी तुझ्याकडे कसं आहे तो माहितीये ना तुला. ते आत्ताच झालं ग. असंच कायम राहील, मी सांगते ना तुला. म्हणूनच मी तुला म्हणत होते, स्मिता त्यांना इथे नव्हतं आणायला पाहिजे. तर सरकार आम्हाला कधीच भेटून देणार नाहीत बघ. तुला नाही माहित आपे ते जाताना कसं बघून गेले ते म्हणले की जाताना. अगं आपे लय भोळीस बघ तू. म्हणजे ते खोटं बोलले असं का? अगं नाही पिवताई, पण त्यांच्या डोळ्यात सर. आपे ह्योच तर मुद्दा आहे ना. खऱ्या माणसाला ना जग कायम खरंच दिसतं बघ. पिवताई तू खरं सांगतेस का? नाही अगं, त्यांनी आतापर्यंत दवाखान्यात पण नेले असेल त्यांना. कधीच नाही. काय कोण कुठं चाललंय? ते काकी माझ्या जरा मम्मीकडे जाते. माझं जरा महत्वाचं काम होतं. दीदीला घेऊन जाऊ का? जा, ठरवा तुमचं तुम्ही. कुठं जायचंय तिकडे जा, मला नका विचारू. अगं बघितलं का आताच कसं चिडलं या. फुटायची शेवटची चिड आहे बरं काही. तुम्ही ऐका माझे. तुला कुठला प्रश्न आलाय सांग मला. मी 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 देतो. सांग सांग. दीप्या तू दाखव मला. मी सांगतो म्हणलंय ना, दाखव. बर कुठे गेला? हा सर हे घ्या. हे हा प्रश्न आहे ना, याचं उत्तर हवंय. सोपा आहे हो प्रश्न. दिदे हे प्रश्न लय डेंजर आहे. तू लवकर स्वप्नील सरांकडे जा. माझ्या माहितीनुसार फक्त स्वप्नील सर हे प्रश्न सोडवणार आहेत. जा. आणि मम्मीचं अजिबात टेन्शन घेऊ नको, मी बघतो. दीप्या डॉन, पब्लिक ऑन. फुले चल पटकन जाऊ. हा चल चल चल. अर्णव कुठे हो? अर्णव आहे की. अगं काय झालं, सकाळी झाडावरनं पडला, पायाला लागले जरा त्याच्या. लय लागले का? थोडंच लागले, पण आत्ता झोपलाय तो. मी काय शंका आहे तुझी? सर हे बघा, हे आतमध्ये स्मिता कदम आहे का नाही ते कळायला हवं. अपर्णा, हे इंटरनॅशनल पॉलिटिक्स गुंतागुंतीचं आहे या ठिकाणी. तेच मला कळत नव्हतं, म्हणून म्हणलं तुम्हालाच विचारावं. माझ्याकडे एक पुस्तक आहे, म्हणजे आता नाहीये, क्लासवर आहे. ते एकदा वाचून घे तू. आपी दीदी मला शिवला आलंय. अगं चकुले, अगं आता इथं कुठं, आपण घरी जाऊ. हा अगं नाही, तिला जायचं असलं तर जाऊ दे, इथे समोरच आहे. चल येते. चल चकुले, इथं आहे बघ. जा, मी आहे बाहेर.
झालं हात धुतलेस हो चला सरांना काय म्हणायचं थँक्यू सर. वेलकम. सर तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा ते पुस्तक आणून द्या मला म्हणजे मी वाचून ठेवेल. हो तसंच करूया आपण. आणि मला काय वाटतंय ते पुस्तक वाचल्यावर तुझी ही जी शंका आहे ना ती सगळी दूर होईल आणि नाहीच झाली तर मी आहेच या ठिकाणी. हो सर थँक्यू. हो. आणि अभ्यास कसा चाललाय हे पूर्व परीक्षा जवळ आली बरं का. हो सर चांगलं चाललंय आता. सर येऊ का. हा ये. चल चकुले येते सर. एक पाऊल जरी पुढे टाकलंस तर पिण्याचं काय होईल याचा विचार कर. जेव्हा तो हे बघल की तुला खोलीत साखळीनं बांधलाय. अरे 4 दिवस तू बाहेर गेला होतास तर तुझ्या धक्क्यानं बीपी वाढला होता त्याचा. चक्कर येऊन पडला होता तो घरात. मग असं बघून काय होईल याचा विचार कर जरा. आता तर डायरेक्ट सुजा डायरेक्ट काय डायरेक्ट. आवाज खाली. या घरात फक्त एकाचाच कायदा चालत होता चालतोय आणि चालणार तो म्हणजे या सरकारचा. झालं होय अभ्यास. हो नाही बापू चालू आहे. ते पुस्तक राहिलं होतं ना ते घ्यायला आलते. दिप्या अरे काय ते कोणाच आणलंस. अगं बापूंचा या. बापू तुम्ही विकत घेतलं वय. नाही नाही अप्पे विकत कशाला घेतोय. मग ते नवीन साहेब आलेत का नाही ढोबळे साहेब त्यांनी दिलं मला. ते स्टॉपवर आले ते भेटायला म्हटले गाडीत लावा भरभराट होईल तुमची. मम्मीला पण साडी दिली म्हटले नात्याची नव्यानं सुरुवात करू. बापू त्यांना जे करायचं होतं जे सांगायचं होतं त्यांनी ते मला सांगायला पाहिजे होतं ना. तुम्हाला माहितीये ना बापू मला हे लाच घेतलेली माणसं नाही आवडत हो. आणि असलं काहीतरी देऊन मम्मीला साडी देऊन त्यांना तुम्हाला पण एक प्रकारची लाज दिल्या. झालं बोलले कलेक्टर बाई. अप्प्या बापू जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे ना. अप्प्या ऐक की. बापू मला लाज घेतलेली माणसं नाही आवडत. मला अभ्यास करायचा आहे. बापू दीदीचा पण पॉइंट आहे बर का. अर्जुन अरे आता काय व्यायाम करायला लागलाय. चल जेवायला. मला जेवायचं. अरे असं काय करतोस. असं अन्नावर उभं राग काढू नये. चल चल लवकर. मला बरी आलीस का समजवायला. ज्यांना गरज आहे त्यांना समजायचं ना. आता तुला माहिती आहे ना त्यांचं कसं. बाकी तुला वाईट वाटेल पण एक सांगतो आपल्या घरातले इतकी नाटकी माणसं आहेत ना मी अख्ख्या दुनियेत कुठे बघितले नाही. नुसतं घर 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 करायचं. आपलं घर जेवायला एकत्र बसायचं आणि घरातल्या आपल्या सख्ख्या बहिणीला जनावरासारखं साखळीने बांधून ठेवायचं. अहो थांबा की किती गडबड. कोण तुम्ही. मी एक साधा सरकारी अधिकारी. कुठले सरकारी अधिकारी. तुमच्या गावातला सरकारी अधिकारी. काय तुमच्यासारखं आप्पी कलेक्टरचे पीएन आहे ना आम्ही. तुमचं काय काम होतं का. काम होतं माझं पण म्हणलं कामाच्या आधी मोबदला द्यावा. मग त्याशिवाय काम होतच नाही तर. हेच तर तुमच्या आप्पी दिदीला सांगत होतं ना मी.
ते ऐकतच नाही ना. म्हणजे म्हणजे हा ये मॅडम, आधी काम तर ऐका की माझं, मग देतो चॉकलेट. बरं सांगा लवकर, मला शाळेत जायचंय. तुमच्या आप्पी दिदीला बोलवायचं असेल तर कसं बोलवायचं? आपली दीदी अशी हाक मारायची, मग ते येते की. आणि हाक न मारता बोलवायचं असेल तर कसं बोलवायचं? बरं, काय काम आहे मला सांगा, मी तिला सांगते की. नाही ना, असं नाही ना सांगता येणार, माझं जरा पर्सनल काम आहे. मग मी पण सांगणार ना. होय. हो 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 हो. काय भारी चॉकलेट आहे ना, आहा एक नंबर. हे चल चल, निघा चला. लाज वाटत नाही का? लाज देतात मला. हा, परत जर पैसे घेऊन आले ना माझ्याकडं, सांगितलं नाही म्हणतात निघ. पण साहेब अचानक काय झालं चिडायला? अहो काय कमी जास्त असलं तर बोला की. कमी जास्त तुमच्या डोसक्यात झाले, डोसक्यात कीड लागली, कीड तुमच्या मेंदूला, कळलं का? म्हणून असं सगळं सुचत आहे तुम्हाला. चारदा परत सांगून तुम्ही पुन्हा आलेच कस काय? पैसे घेऊन इथून मोर कोणाचंही काम करणार नाही मी. निघा. सिग्नल तर इकडूनच आला होता. छकुली कुठे? काय माहिती. जरा आज जाऊन बोलूया का? नाही उगाच आमच्या इज्जतीचा चाकणा करताय तुम्ही. आज जाऊन काही बोलायचं नाही मला. मी जे सांगतोय तुमच्या दोघांना नाही सांगत, सगळ्या गावाला सांगतोय मी. नीट ऐका. पुन्हा जर माझ्याकडे कोणी पैसे घेऊन आलं ना, सांगितलं नाही म्हणतात, कळलं का? चला. पण काय झालं नक्की? परवा तर तुम्ही. मी चुकीचा होतो. अहो असं काय करताय? उलट परवा तुम्ही बरोबर होता. तुमच्या गावातल्या अपहरणानं माझे डोळे उघडलेत, आता सुधारलोय मी आता. त्यामुळे पुन्हा पैसे कोण कोणी यायचं नाही माझ्याकडे. चला. आप्पीनं उघडलं तुमचं डोळं, तसं बी तिनं आजवर. खबरदार हा, तिला काय म्हणायचं नाही. अपहरणासारखी मुलगी गावात शोधून सापडणार नाही, कळलं का? तिनं मला सांगितलंय, या जगात सगळ्यात चुकीचं काय असेल तर ते लाच घेणं. मला पटले. आणि ते हितनं गावातनं सुरू होऊन पार वरपर्यंत जातं, कळलं का? आपे ह्यो तुला कसा ओळखतो? अरे मला बघायला आलेला हाच पोरगा आहे. अयो होय सफारी, चांगला की मग. म्हणून शेवटचं सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐका. पुन्हा जर का कुणी माझ्याकडे पैसे घेऊन आलं आणि म्हणला का ढोबळे साहेब एवढं काम करा, तर ग्रामपंचायत समोर उलटा टांगे ना त्याला, कळलं का? आप्पे अगं तुझ्यामुळे काम होईना माझं. तू का आलीस इकडे? सॉरी बर का, थोडा जरा पॅनिक झालो होतो मी. अरे सदू, हिच्यामुळे तुझं काम राहिलं नाही, हिच्यामुळे तर आपला देश वाचणार आहे. अपर्णा, तू जसं मला जागा केलंस ना, तसं तू सगळ्यांना जागा करू शकते. अगं तुझ्याकडे ती ताकद आहे, तुझ्या डोळ्यात ती क्रांती दिसते मला. येऊ का साहेब? थांब ना जरा, काय गडबड आहे तुला? सॅनिटायझर आवड दिसते स्वच्छतेची. हो, जरा घाण खपतच नाही मला. हात चालू की पटापटा. सॉरी 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 पिऊताई, खरंच सॉरी. आप्पे कधीच बोलवलं होतं मी तुला, सांग बरं. अगं पिऊताई, मी इकडे जायला निघाल. आई शपथ, लाडवांचं बेत. काय विशेष? विशेष म्हणजे माझ्या लाडक्या लेकाचा वाढदिवस आहे बघ उद्या, म्हणून. तरीच म्हणलं सकाळपासून एवढे फोन कशाला चाललेत? चांगली 2 दिवसांची सुट्टी घेऊन आले बघ. अगं ते वडूद मध्ये ना कोणतरी राजकारणाची रॅली येणार होती. आमचे जनतांडवचे संपादक म्हणाले ते जा कव्हर करायला. लय भांडले बघ त्यांच्या बरोबर. त्यांना म्हटलं माझ्या लेकाचा वाढदिवस आहे, मी कुठंच जाणार नाही. बरं झालं, आपण ना आरूचा बड्डे एकदम जोरदार करू बघ. काय चकुले? मग काय तर, मी शाळेत सगळ्यांना सांगणार आहे आरूसाठी गिफ्ट घेऊन या म्हणून. चकुले असं सांगायचं असतं व्हय? त्याला नको असलं तर मी घेते की गिफ्ट. होय चकुले, म्हणून खाल्ला. अगं ए दमानी खा जरा. ते का पळून चाललंय का कुठं? कुठं आणलं? म्हणजे आज गावात असलं काय मिळत नाही. माझ्या टायमाला हे असलं काही बघायला पण नव्हतं बघा. साताऱ्यावरून आणले खास तुमच्यासाठी. माझ्यासाठी? मग तुम्ही घ्या की. काय खाल्लंच नाही तुम्ही? हे खाऊन खाऊन वैताग आला ना का? काय कामानिमित्त बाहेर असतो ना मी, हे सगळं असलंच खाण्यात येतं माझं. आता घरचं जेवण हवंय,
शुद्ध, सात्विक, चांगलं. पण आता या परक्या गावात कुठे मिळणार ना चांगलं जेवण? पण तुम्ही मेस लावा की एखादी गावात. हा अक्का, मेस तर मला लावायचीच आहे बरं का. तुमच्या डोक्यात आहे का असं एखादं घर ज्यांना गरज आहे नाही का, तिथं मला जेवण पण चांगलं मिळेल, वागणूक चांगली मिळेल, त्यांना पण 2 पैसे सुटते. हाय की आपल्या आप्पीचं घर हो, मी सांगल ना तसं करताल बघा ते. नाही नाही अक्का, नको, त्यांच्या घरी नको. अहो पाहुणं, आप्पी कशी का असं ना, तिच्या हाताला चव आहे बर का, सुगरण आहे ती. त्याचा अंदाज आलेलाच मला. तिच्या हातचे पोहे खाल्ले तेव्हा, शीतावरून भाताची परीक्षा. पण अक्का, त्यांना चालेल का त्यांच्या घरी आलो तर? पुन्हा चाललं काय झालं, सुनंदा अक्कानं सांगितलं ना, अक्काच शब्द मोडायची बिशात नाही त्यांची. मग अक्का एवढं बोलाच तुम्ही, झालं तर बेस्टच आहे. अक्का अजून एक, अपर्णाला नेमकं काय आवडत? पुस्तक. अजून काय आवडायचं तिला? कलेक्टर मॅडम. अक्का तुम्ही एक काम करा, हे सगळं घेऊन जावा. नाहीतरी मी टाकूनच देणार होतो, पाठवून देणार होतो तुमच्याकडे, तुम्ही आला नसतात तर नाही का. जावा, घेऊन जावा हे सगळं. चालतंय की. मी काय म्हणते पाहुणं, तुम्ही आज दुपारी जेवायला आप्पीच्यात. एवढे लगेच? हा मग तुम्ही काय सुनंदा अक्काला अशा तशी समजला का काय? आत्ता फोन लावते. हॅलो, हा दिप्या, सुष्मीला फोन दे जरा. चल ये बस. काय करणार आहे यावेळेस मम्मी? तुझा मोठ्याचा मोठा बर्थडे. चकुले, आरू तर उद्या चालला वॉटर पार्कला. आरू उद्या नाही येणार. सुजय ऐक नाही, बघ मला वाद नाही घालायचे. मी आता त्याला घेऊन जाते आणि उद्या सकाळी आणून सोडते परत. आज जातो की मी पप्पा. अरे बाळा, घरी सगळे वाट बघतायत आपली. सरकार आजोबांनी केक आणले तुझ्यासाठी. केक? आम्ही पण आणू की तुझ्यासाठी केक? चला, वेळ होतोय, निघायचं. चला. थांबा ना. अहो ऐका की, एक दिवस सोडा की तिच्या सोबत. आरू बाळा, तुला माहितीये का, घरी तुझा शहंशाह तुझी वाट बघतोय. मम्मी, मी येईल तुझ्याकडे. पुढच्या जन्मी येईल. चला प्लीज सुजय, हे बघ मला रस्त्यात तमाशा नाही घालायचा तू. आरू बाळा, मम्मीला बाय कर. हातवर कर, हातवर कर. बघितलंस ना आप्पे, ह्यावेळी पण भेटू देणार नाहीत. कसं नाही भेटू देणार ते बघते की मी. ऐकलंस ना तो जाताना काय बोलला ते? पिऊताई, मी तुला प्रॉमिस करते, आरूच्या बर्थडेला सगळ्यात पहिल्यांदा तूच त्याला ओवाळणार बघ. तू नको काळजी करू. पिऊताई, रडू नको ना ग. पिऊताई, आपली दिदीचं प्रॉमिस म्हणजे कलेक्टरचं प्रॉमिस. पिऊताई सकाळीच रडत होती बघ. ती म्हणली मागच्या वेळेला पण त्याला ओवाळता नाही आलं मला, आणि या वेळेला पण मम्मीच तिला प्रॉमिस केलं. मी म्हणलं काही जरी झालं ना तरी या बर्थडेला तू पहिल्यांदा त्याला ओवाळणार. केलंच ना प्रॉमिस. मग आता तुझं प्रॉमिस ते माझं प्रॉमिस. आपे अर्जुन, अरे उद्या तो सुजय आरूला दिवसभर बाहेर घेऊन चाललाय फिरायला. त्यानं हॉस्पिटलमध्ये थांबायला पाहिजे ना स्मिता कदम सोबत. मग आता हे सगळं कशासाठी? तुला कोण म्हणलं की सुजा आरूला घेऊन चालला फिरायला? मी ऐकलं माझ्या कानांनी. तो आरूला शाळेच्या बाहेर घ्यायला आलता. आपे तुझं काय म्हणणं, मी काय केलं पाहिजे? अर्जुन, हे बघ, मला फक्त इतकं वाटतं की त्या दोघांची भेट झाली पाहिजे. त्या बारक्या पोराला बर्थडेच्या दिवशी त्याच्या आईपासून लांब ठेवायचंय वय. तुला माहितीये ना, पिऊताईंनी पण लई सहन केलंय अर्जुन. आणि हे बघ, हे ना आयुष्यभर डोक्यात राहील त्याच्या. एकदा वेळ गेली ना की गेली. अर्जुन, तुला कळतंय ना मी काय म्हणते ते? मग या सगळ्यासाठी मला सरकारांशी परत भांडायला लागलं ना तरी चालेल.
पण मी त्या दोघांना भेटवत असते बघ. आप्पे यातलं काहीच करण्याची गरज नाही. मी तुला म्हणलं ना मी करतो काहीतरी. तुला आणि पिऊ वहिनीला आहे ना गपचूप अर्णवला भेटव. पण नक्की ना अर्जुन? हा 200% नक्की. माझं प्रॉमिस आहे. आरूला सगळ्यात पहिल्यांदा पिऊ वहिनीच वळणार. चालतंय मग. चली. धाकल्या सुनबाई आलं की नाही बरोबर नाचवतील. काय भाऊजी बरोबर आहे ना? आलं काढला विषय तुम्ही वहिनी. या घरची धाकली सून आहे ना ती लक्ष्मीच्या पावलांची असेल. तिच्या पायगुणामुळे आपल्या घरातलं सगळं नीट होईल. बर आता सुजयन हे येतील मग चिडचिड करतील. ते आवरा राहू दे बाज झालं. नाही काका, माझ्या बड्डेला काकी पाहिजे. काकीवाल्या इकडे 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 काकी पाहिजे. हे पोरग लय आगाऊ झालंय एकदम. नाही काकाला काकी पाहिजे, काकाला काकी पाहिजे, काकाला काकी पाहिजे. अरे गप का, बाहेर बी आवाज येतच होता की. म्हातार झालो आता विनया, अजून बी शौक सरले नाहीत का काय? पप्पा सरकार आजोबा, माझा बर्थडे होता म्हणून सगळे नाचत होते. बर अहो मी काय म्हणते, आता सुजयन आरू पहाटे उठून जाणार ना तर आता रात्री त्याला वाळून घेऊ आरूला. हा आता हा हा पहाटे उठून निघू. कोणी उठायच्या आधी दुसरं कोणी तोंडवर करून दारात येण्याआधी. मी आतलं बघते. कदम चला ना आपण मेणबत्त्या शोधू रूम मध्ये. आपल्या खोलीत मेणबत्त्या? अहो ते दिवाळीच्या वेळी मी आणल्या होत्या ना त्या बारक्या मेणबत्त्या. हा बड्डेला होतील ना तेवढ्याच. चला तुम्ही. हा 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 चल. आवरा आवरा लागा कामाला. हो बाप्पू किराणा आणलाय. संकल्पराव अहो तुम्ही कशाला आणला किराणा? सुषमा तू? अहो मला खरंच काही माहित नव्हतं. नाही नाही तुम्ही परत घेऊन जावा. अहो बाप्पू मी पैसे देत होतो पण आई नको म्हणल्या, घेतले नाही त्यांनी. आणि असे फुकट जेवण बरोबर नाही ना. काय अपर्णाला जसं लाच घेणं पटत नाही तसंच मलाही फुकट जेवण बरोबर वाटत नाही बघा. काय अपर्णा बरोबर ना? हा बापू, अहो ते म्हणतच होते पैसे द्यायचं म्हणून, पण आता ठीक आहे. पण संकल्पराव एका माणसाचं जेवण काय आम्हाला जड जाणार होतं का? कशाला उगीच ताप घेत बसला तुम्ही? असू द्या बाप्पू, दे पॅडॉन. नाही असू द्या घ्या. अपर्णा छान दिसतेस आज. कुठं बाहेर चालले का कार्यक्रमाला? नाही अहो तसं काय नाही. मी ठेवते. तुम्ही बसा, मी आलेच. लगेच जेवणार का थोडा वेळ बसायचं? नाही काय घाय नाही बाप्पू, बसू 2 मिनिटं. बरं ठीक बसा बसा बसा. ए दे पॅडॉन. अरे घे की तो फोन. नाही कंपनीत आहे. बापू मी दीदीला मदत करतो. पहला नशा पहला खुमार कदम ऐका की. गाणंच एवढं बेस्ट आहे रे, डोक्यातनं जाईनाच झालंय. कदम इथं इशे वेगळा झालाय का? या सगळ्यांना झोपवलं पाहिजे लवकर. रात्री 12 वाजता आरूचा बर्थडे साजरा करायचा. पिऊ वहिनी येणार आहे, आपण गपचूप बाहेर साजरा करू. अरे यार तुझ्या 2 वाक्यात माझा बीपी एकदम हाय ऑन लो झाला की. अरे तुला काय खूप वेळ लागले का हित करायचं? आणि कुणाला कळलं मिळलं म्हणजे? अहो कदम असं काय करताय? कसं कळेल कुणाला? आपण काळजी घेऊ ना. आणि कदम पिऊ वहिनी आई होत्या पोराची. वर्षातनी कमीत कमी आज तरी भेटली पाहिजे त्याला. आणि सगळ्यात पहिल्यांदा आज तीच त्याला वळणार असं प्रॉमिस केलंय पिऊ वहिनीला मी आणि आप्पेने. बर करू काहीतरी करू. पोराला त्याची आई भेटली पाहिजे रे. नाही ती एकदा येळ गेली की गेलीच. असं कर, आरूला इथं बोलू आणि इथं झोपू त्याला. हा म्हणजे इथले तर बर्थडे करता येईल. आलो आलो. आरू ए आरू बाळा इकडे इकडे जरा ये. नक्की कोणाची वाट बघतोस? तुझीच ना?
बर्थडे करायचा ना आरूचा. कदम तुमचं आहे ना. येतील थांबा, येतील 10 मिनिटं राहिलेत आता फक्त. येतील ना मग, त्यात काय होईल. आपले हळू खाली बघ. अगं पण इकडून दे. हे बघ पिवताई. आले. कदम तुम्ही आता एक काम करा. काय टोपी घातली आहे कशी, चांगलं दिसते का ते? गार लागते. कशाचं गार लागते? इथं कोण आलंय माहिती का तुम्हाला? टकाटक राहायचं. घ्या एक काम करा, आरूला घेऊन बाहेर या. त्याचा बर्थडे आपण इथंच करू. लवकर या. इथून आज जाते. हा चल. काय ग, लागलं का? नाही काय नाही, चल. अगं बघू मला. अगं नाही झालं काय, चल. काय कदमांच्या घरचा किराणा भरला काय वहिनी? जी चल. शपथ, आता त्यांनी बघितलं असतं तर. नशीब वहिनीच होती. सरकार असते ना, आपला शेवटचा हॅपी बर्थडे झाला असता. आणि काल तिथे एक उंदीर होता मोठा. घाबरू नको, अर्जुन जरी अंधारात पण नाही चुकणार. तू ना टाइमपास करतोय फक्त, तू मला मदत नाही करतेस. दुसऱ्या बाजूला काय पाहिजे तुला? सुपारी. सुपारी आपण घेत नाही कधी, घेणाऱ्यांना ठोकतो ना, त्यामुळे माहित नाही कुठे. हे बघी, हे इथं. हा सापडले. किती? 5 घेऊ का? 1 बस. आता काय राहिलं? आता कुंकू. 1 मिनिट. तुझी मदत करून झाली आता, तू गेलास तरी चालेल, कारण मला माहिती आहे कुंकू देवघरात असतं. जा जा जा. अर्जुन, काम करू ना आपण. पोवे नाक्यावर जायचं का? पोवे नाक्यावर जाऊ, इथं लेफ्ट मारला ना की एक दुकान आहे, रात्रभर चालू असतं, मला माहितीये. आणि त्या निमित्ताने गाडी बी बसशील तू. तुम्हाला कुंकू देणारच काय? कुंकू शोधू आधी, चल. कुंकू? अर्जुन, एवढं मोठं घर आहे तुमचं, तुमच्याकडे साधं कुंकू नाही बाई. डोंट अंडरएस्टिमेट सरकार हाऊस. कुंकू पाहिजे ना तुला? थांब, एक काम कर, इथून पुढे जायचं, लेफ्टला 2 नंबरची खोली आहे, तुझ्या स्वप्नील सरांची. जायचं, त्यांना 2 प्रश्न विचारायचे, ते काय नाही म्हणणार नाहीत, खुश होतील. तुझ्या ताटात कुंकूच कुंकू. मग मी काय करते, इथून जाते लेफ्टला, त्यांचा दार वाजवते, ते दार उघडतील, ते मला बघतील, मी त्यांना बघेन. मग काय, सगळ्या घरात गोंधळच गोंधळ. खोळायच का तू? कसं काय करावं आता? अर्जुन, कुंकू पाय. 1 मिनिट. इकडे इकडे इकडे. बाई तुळस. हे बघ, ही पण ती आहे ना, ही लावणीच्या ठेव बरं. कशाला? अरे मग आज जाऊन शोधाशोध करायचं काम नाही ना, त्याला उघडायला लागेल की. शपथ आप्पे, तू कसली हुशार आहेस राव. तू कलेक्टर होणार म्हणजे होणारच, माझा तर विश्वासच बसलाय आता. बडबड करू नको रे, तू काम कर काम. हे झालं, दिवा झाला, तांदूळ झाला, सुपारी झाली, अजून काय राहिले? झालं की सगळं, कुंकू पण झालं. चला. सावकाश सावकाश, पायऱ्या सावकाश, जरा धडपडशील. अर्जुन, मला 4दा सांगतोय सण स्वतः. काय थोडं कुंकू आहे, आरू पुरतं आहे, बस झालं. चल.
तिची तब्येत कशी आता? हा आहे बरी. कुठल्या डॉक्टरांकडे घेऊन गेलतास? सातारला घेऊन गेलो होतो दवाखान्यात. डॉक्टर मध्ये नॉर्मल आहे, होऊन जाईल कवर. बांधून घातलंय तरी पण तुम्ही शांत का बसताय? आपे तू जरा शांत हो. मला बोलतोयस? अरे अर्जुन, तू तर पोलीस आहेस ना, आणि तुझ्याच घरात हे असं सगळं चाललंय. अरे काय उपयोग आहे तुझ्या पोलीस असण्याचा? जा राजीनामा देऊ नये. असला पोलिस काहीच कामाचं नाही बघ. आवाज खाली. हे माझं घर आहे. घर? हे याला घर म्हणता तुम्ही? हो, यालाच घर म्हणतो आम्ही. स्वतःच्या हातानं कुदळ खाणून या घराचा पाया खणलाय मी. वीट, वाळू, सिमेंट या पाठीवर वाहिलाय मी. हे घर कसं उभं केलंय ना, फक्त माझं मला माहितीये. तुला काय माहित असणार आहे? विटा, वाळू, सिमेंट, छत हे घर नसतं हो. घरात मायेची उब असती. घरात ना नात्यांचा ओलावा असतो. आपल्या हक्काची जागा असती घर म्हणजे. आपल्या सगळ्या सगट आपल्याला कुशीत घेतं ना, ते घर असतो. आपण किती खचलो, किती किती चुकलो ना, तरी आपली अशी जागा असती ना, ते घर असतं. आणि ती जागा तुम्ही आज सगळ्यांकडनं काढून घेतल्या. हे पोरी, आम्हाला अक्कल शिकवायची नाही हं? एवढं सगळं होऊन पण बोलतीच आहेस अजूनही. अगं तुझी आई तिथे गावभर पदरपासून बोलती की माझ्या पोरीचं लगीन ठरवायचंय म्हणून. का ग स्वतः भाड्याच्या घरात राहते ना, आम्हाला शिकवती होय? हाय की नाही, हाय की भाड्याचं घर, कोण नाही म्हणलंय. पण आज बी त्या घरात आमच्या अमोलदादाच्या आठवणीशिवाय आमच्या घशातनं खाली घास उतरत नाही. भाड्याचं असलं म्हणून काय झालं, आमचं घर ना छोटंच आहे, पण तुमच्या या बंगल्यापेक्षा ना लाख पटीनं चांगलं आहे. अरे थांबा थांबा तुम्ही. अप्पी, पिऊ, तुम्ही आता इथे 1 मिनिट बी थांबायचं नाही. चला बघू तुम्ही. अरे काय चाललंय? अरे त्या पोराचा तरी विचार करा. त्याचाच बर्थडे आहे. अरे त्याच्या समोर चाललंय. थांबवा, थांबवा. निघा, चला. पिऊताई, चल खरंच. कशी आहेत तुम्ही? पिऊताई चल. काय अपशकुनी पावलाची पोरगी. जेव्हा जेव्हा घरी आली तवा तवा काहीतरी आकृतीच घडावलं की ना. अहो, कुणाची पाऊल आहे ती? अपर्णाची. अप्पीची. लक्ष्मीच्या पावलांनी अप्पीच येणार या घरात. जरा जरी काय झालं का नाही बंदूक उचलतात बघ. पिऊताई, अगं पण एवढं सगळं आणि एवढा कसला राग आहे ग त्यांना? काय माहिती, तो माणूस ना अगं लय मुलखाचा रागीट आहे बघ. आणि मी काय आत्ता बघत नाही बघ, लय आधीपासून बघत आले. हारू म्हणला ते काही खोटं नाहीये बघ. त्या घरात राहिलं ना अगं सारखंच कशा ना कशाची तरी भीती वाटत राहते बघ. पिऊताई, मग का कोणी बोलत नाही? अगं हे एवढे सगळे भांडणं झाले तरी पण सगळे शांत का होते? कोणीच बोललं नाही का काही? अगं मगाशी त्यांनी एवढी बंदूक रोखून धरली माझ्यावर, कोणीच समोर आलं नाही. जाऊ दे बाई आप्पे, तू विषयच नको बोलायला. मला कस तरी होतंय.
आरू झोपला की तुला अंथरून घालून देते, मग तू पण झोपून घे. हा पण पिऊताई, आरूला परत त्या घरात नाही पाठवायचं, काही झालं तरी. ती माणसं कशी आहेत माहिती ना आप्पे. आता जर आरूला परत घेऊन गेले ना, कधीच भेटता येणार नाही. तू नको टेन्शन घेऊ, काही नाही होणार असं. अगं तुला केवढं लागलंय? तू जा बरं आधी पाय धुणे, आपण त्याला मलम लावू. जा. अगं राहू दे, एवढंच येते, बघू पुढचं पुढं. तू एक काम कर, तू ती संत्रांची घालून घे आणि झोपून घे बरं. नाही, मी जरा वेळ अभ्यास करते. आप्पे अगं एवढं सगळं झाल्यावर तुला आता अभ्यासात लक्ष लागणार आहे का? हे सगळं बघितलं ना की मला अजून हुरूप येतो बघ अभ्यासाचं. हे सगळं कधी थांबणार आहे ग? आपण पुढे चाललोय, सगळं जग बदलतंय ह्याच ना आपण फक्त म्हणतो, पण नाही पिऊताई, काही बदललं नाही. अगं एका माणसाचं नाही ऐकलं म्हणून ती बाई अजून शिक्षा भोगतीये ग. अर्जुनच्या आत्याला अजून कोंडून घातलंय, साखळीनं बांधून ठेवलंय, तुला तुझ्या पोरापासून लांब ठेवलंय. का? हे सगळ्याचं कारण काय तर तुम्ही तुमच्या मनासारखं केलं म्हणून. पण पिऊताई, तुम्ही काही चुकीचं नाही ना ग केलं, पण तरी हे सगळं पोरगी शिकली आणि तिच्या डोक्यानं वागली तर काय घडू शकतं ना, हे मला यांना दाखवून द्यायचंय. त्यासाठी मला कलेक्टर व्हायलाच पाहिजे बघ. कर अभ्यास तू, पण लई वेळ जागू नकोस बघ. हा आप्पे, हा तुझ्या पायाला काय झालंय ग? अरे देवा, हे काय लागलं? तुम्ही दोघं बोला, मी आरूला ओवाळायची तयारी करते. आप्पे, मला तुझ्याशी नाही बोलायचंय, आणि मुळात मी खोटं बोलणाऱ्या माणसांशी नाही बोल. आप्पे मी खोटं बोललो, पण मी खोटं बोललो पण वगैरे कारण हे अशी ना कुठलीच कारण देऊ नकोस मला. कारण खोटं बोलणाऱ्याला ना कुठलीच योग्य आणि खरी बाजू नसते. तुझ्या घरात जी काही भांडण झाली ना, त्या भांडणात तू पण पडलास, मारामारी केलीस. आणि मुळात मला एक गोष्ट कळत नाहीये, तुझ्या स्वतःच्या घरात एका बाईला साखळीनं बांधून घातलेलं असताना तुझ्या घशाखाली घास कसा उतरतो रे? तू का सोडवलं नाही त्यांना? तुझ्या घरच्यांनी केलेल्या गुन्ह्यामध्ये तू का सामील होतोयस? ते माझं घर आहे. एकतर ना तू त्याला घर म्हणूच नकोस, ते घर नाहीये, जेल आहे. कारण घरात ना कुणी असं कोणाला साखळीनं बांधून नाही घालत, आणि कुणी कुणावर पिस्तूल पण नाही रोखून धरत. तू चिडलीस आता, माझं ऐकून तर घे फक्त. काय ऐकून घ्यायचंय? तू त्या दिवशी मला भेटलास, मी तुला विचारलं होतं ना अर्जुन आत्याची तब्येत कशी आहे, काय म्हणलास मला? एकदम ओके आहे, दवाखान्यात दिले, एकदम छान आहे आता. किती सराईतपणे खोटं बोलतोस रे? ते खोटं बोलावं लागलं कारण अरे मी आता तेच सांगितलं ना, खोटं बोलायला खोटेपणा सोडून दुसरं कुठलंच कारण नसतं. तू पण खोटारड आहेस आणि तुझ्या घरचे पण खोटारडे. ठीक आहे, मी माझी बाजू मांडायला आलो होतो, जातो. अर्जुन भाऊजी, काय झालं वहिनी? अंगले तापले ह्याचं. ताई, अगं चांगलंच तापलंय तू, लगेच दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे. चला चला लगेच जाऊ. वहिनी, मी याला गाडीवर बसवतो, तुम्ही पाठीमागे बसा, लवकर पोचू. हेच ना रे घर तिचं? हा हेच आहे. ते लाल केसांचं माकड काय तिचा भाव दिसतोय? हा धाकटा. चल. ए, कुठे तुझी बहीण? काय चावलं का दुखतंय? बोलव की. काय विचारलंय नीट सांग. आधी मला सांगा, मी कान तारागत दिसतोय की नाही? आता कानाखाली तारा काढीन तुझ्या. बोलव. थांबा, मी जरा रील करतोय,
1 मिनिट थांबा, 2 मिनिटात सांगतो. अगं माझा फोन फोडला यांनी. इशारा किती ना काल रात्री कुठं होती म्हणाव. अगो बया बया बया, तुझी पोरगी रात्रभर गायब होती घरात ना, आणि तुलाच माहित नाही वे सुषमे. आप्या, तू काल पिऊकडे गेली होतीस ना? हो बापू, ते रात्री तर लय जीप चालत होती तुझी. आता बोल की, लय अक्कल शिकवत होतीस ना आम्हाला. आता बोल. बया, आता तर हद्दच झाली सुषमे तुझ्या पोरगीची. आता या पोरगीनं परत काहीतरी येडवाकडे करून ठेवलंय बघ. आप्पे, काय म्हणताय ते? कुठे होतीस रात्री तू? मम्मी, मी यांच्याचकडे गेलते आरूचा बर्थडे करायला. आम्ही निमंत्रण दिलं होतं का? कलेक्टर मॅडम त्या काल रात्री चोरून मागच्या दारातून आमच्या घरात आल्या. माझ्या पोराला अर्णवला घेऊन गेल्या, तेही सगळ्यांशी भांडून. 1 मिनिट, त्याला आम्ही नाही घेऊन आलो. त्यालाच यायचं होतं. एक शब्द काढू नको तोंडातनं. आणि 1 मिनिट, तिथं त्यांनी ना. ए बापू, तुझ्या पुरीला नीट समजावून सांगा. कसं ते मला माहित नाही, पण आता लई झालं. डोक्यावरून पाणी व्हायला लागले. आप्पे, तुला काही कळतं का नाही ग? काय अक्कल हाय का नाही? अगं या आई बापाला जरा तरी सुखानं जगू दे की. नाही, आमच्या घरात येऊन आम्हाला सांगत होती घर कसं पाहिजे, दार कसं पाहिजे. अगं तुला कोणी विचारलंय का? हे बघ ए बापू, तुझ्या पुरीचं लग्न करून टाक, आणि नसेल जमत तर दे ढकलून कुठंतरी. पण परत जर ही अशी वागली ना, तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव. हे बघा, माफ करा मुकादम साहेब. तुम्ही का हात जोडताय? आपल्या जरा थांब तू. हे बघा बापू, अहो काय झालं? सुजार काय झालंय? हे बघ बापू, तुझी पोरगी आमच्या घरात घुसून आम्हालाच अक्कल शिकवती. येसन घाला, नाहीतर एकदा का आम्ही तुझ्या घरावर नजर टाकली तर तुमच्या सगळ्यांचं काय हाल होते हे तुला चांगलं माहितीये. परत ही पोरगी माझ्या आणि माझ्या घरच्यांच्या आसपास सुद्धा नजर नाही पडली पाहिजे. सरकार, अहो तुम्ही शांत व्हा, आपण बोलू की. चला तुम्ही. तू कशाला मध्ये तोंड घालतोयस? तुझा काय संबंध? नाही, बरोबर आहे तुमचं. अहो चुकलं असेल त्यांचं काय. त्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. मी हात जोडतो ना. मला त्यांच्या संग बोलायचं होतं रे. अरे बाबा, चिडलेत ते, नंतर बोल. मी भांडणात पडलो म्हणून चिडले काय? अरे मला त्यांना तेच सांगायचं होतं. मी मग अशी नाटक केलं रे. काळजी करू नको, मी बोलतो त्यांच्याशी काय असेल ते. पण संकल्प, एक गोष्ट लक्षात ठेव, त्या आप्पीशी लवकरात लवकर लग्न कर. आत्ताच सांगतोय. अरे म्हणून तर मी भांडणात पडलो ना. त्यांच्या घरच्यांना माझ्यावर विश्वास आला पाहिजे ना. त्या अपर्णा काय कांड केला काय घरी येऊन? हो, मोठा कांड केलाय तिने काल. सरकार, अर्जा, ही पोरगी तर कशी आली? आत्ताच्या आत्ता तिला घराबाहेर काढ, लगेच काढ. जे कोणी तुमच्या विरोधात जातं ना, त्यांना तुम्ही असं कोंडून घालता. पण मी अजिबात गप्प बसणार नाही. इथनं बाहेर गेले ना की आधी तुमची कंप्लेंट करणार आहे. आणि नाही तुम्हाला कायद्यानं धडा शिकवला ना, तर अपर्णा सुरेश माने नाव नाही सांगणार. आईला लईच आडगी पोरगी रावती. सरकारला नडती म्हणजे. पण सुजा, ही अशी रात्री बिरात्री घरातनं बाहेर पडणारी पोरगी मला आवडत नाही बरं का. पण मजा आहे. काय सुजा, वाळल्यालं सुकल्यालं कोमेजलेलं फूल कुस्करण्यात काय मजा नाही बघ. ताज फुललेलं टवटवीत फूल कुस्करण्यात जी मजा आहे ना, ती कशातच नाही बघ.
सरकारला सांग. येऊ का? दिदे गम लावला तर चिटकल का काय फोन? हॅलो. आप्पे आरू नाहीये दवाखान्यात, सुजय घेऊन गेला त्याला. काय म्हणजे काय झालंय? अगं मी औषध आणायला बाहेर गेले होते, तोवर घेऊन गेला बघ. आरूचे वडील आले आणि घेऊन गेले म्हणजे? पिऊताई थांब, मी आलेच. प्लीज तू लवकर ये. थांब. दीप्या मी जाऊन आले. आप्पे थांब. काय झालं? कुठे चाललीस? मम्मी ऐक ना, मी ना जरा वेळात पिऊताईकडे जाऊन येते. आप्पे अगं मी ऐकलंय सगळं. त्याचा बापच घेऊन गेला ना त्याला. मग बाप घेऊन गेला म्हणजे? त्या आरुषी कधी बापासारखे वागलेत का? आणि पिऊताईला न सांगता काय घेऊन गेलेत? मम्मी अगं त्याला लई ताप आहे. पिऊताई तिथे एकटी आहे. ऐक ना मला आता तिथे जाऊ द्या. आप्पे अगं ते सरकार आपल्या घरी येऊन GMRची धमकी देऊन गेलेत. अजून काय पाहिजे तुला? मम्मी ऐक ना, मला एकदा जाऊ दे. आता तिला माझी लई गरज आहे, मी आलेच. आप्पे थांब. घरातनं बाहेर पाऊल ठेवलंस ना तर परत घरात घेणार नाही बघ. राहा बाहेरच मग. मम्मी खरं बोलतेस का काय तू? होय, जर का ती घरातनं बाहेर गेली ना तर परत घरात घेणार नाही. राहा त्या पिऊकडेच मग. कदम. अरे अरे तू कवा आलास? मी आत्ताच आलोय. का काही काम होतं का? काय काम गंडावलं सुजारीन काय? सुजाने गंडावलं तुला? अहो तो मला का म्हणला जाऊ दे, सोडा ते. आलास नाही तर आता थांब. ए यार चहा टाक रे. अहो राहू द्या चहा तुमचा. तुम्ही बरे आहे ना? मला काय झालंय तेव्हा? अरे मी एकदम टाकाटाक आहे की. तू जरा बिथरल्यावानी वाटते कर. मी कशाला विचारतोय? तुम्ही टाकटाक तर आपण मी टाकाटक ना. बर आरूला भेटलास का नाही? हो तुम्हाला सांगायचं राहिलं, ते आजारी पडलं राव पोरगं. का? आणि ते कसं काय? तापाने फनफनले मी गेलो तिथं तर अंतरुणात पडला होता. अरे मग दवाखान्यात नेलंस का नाही त्याला? अहो दवाखान्यातच होतो कदम, तिकडनी चालू इकडे मी आता. अरे पण मग इथं कशाला आलास? तिथं थांबायचं ना, तुझी वहिनी एकटी असेल ना. हा तिकडच होतो मी, आता जाणार आहे तिकडे. इकडून गेलो ना की मला तिकडेच जायचंय. अरे द्या काय आलो गेलो. ठीक आहेस ना? नक्की काय काम नव्हतं ना माझ्याकडं? काम नव्हतं काय? पिऊ वहिनीला असं एकट्याला सोडून येणाऱ्यातला नाहीस तू, म्हणून म्हणलं. मम्मी तेवढं झाकण ठेवलंय, फक्त लक्ष द्या. दीप्या दीप्या उठकी. अरे तिच्या कुलीने काम केलं का तेवढं बघून ये ना बाळाचा. दीप्या आरुची पिऊताईची लई काळजी वाटायला लागल्या रे. दीप्या. दिदे तुझ्या कॅमेऱ्यात लय धूळ आहे. अब मैं कैसे बनेगा दीप्या डॉन? दीप्या अरे ते राहू दे ना. बरं एक काम कर, जाऊ नको, एकदा फोन कर ना पिऊताईला. एक फोन. छकुले काय ग? झालं काम? नाही झालं का? आरू भेटला? अगं बोल की. छकुले काय? दीप्या काय चाललंय? दीप्या काय चाललंय? माकडं सोड. दीप्या. सरप्राईज. तुझं काय सरप्राईज? मी नाही बघ, इकडे सरप्राईज आहे. सरप्राईज. शपथ. आरू तुम्ही भेटलात होय? अगं होय, अर्जुन भाऊजी आले ना मदतीला, म्हणून भेटता आलं बघ. आता सगळं झालेलं आहे, आता फक्त बर्थडे करायचा आहे. काय दीपेडॉन? कशाचं काय? दीपेडॉन ऑफ झालाय. काय सांगू तुम्हाला आता? कशाला काय सांगतोय? ऑफ झालाय ना, करू की ऑन. आपल्याकडे फुल चार्जिंग आहे. काय रू परिस्थिती गंभीर? काका गंभीर. अरे दीप्या. मम्मी अगं बघ की अरविंद पिऊताई भेटली बघ. काकी मला माहिती तुम्ही माझ्यावर चिडल्यात, पण आज आरूचा बर्थडे करायचा आहे आणि हे सगळं आप्पी आहे ना म्हणून झालंय बघा. म्हणून तर तुझ्या संग माहित आहे मला. पण आज आमच्या घरी काय झालं तुला? मम्मी अगं तिला मागच्या वर्षी पण आरूला ओवाळता नाही आलं, किमान या वर्षी तरी तिला ओवाळता यायला पाहिजे ना ग.
आपण इथं आपल्या घरी आरूचा बर्थडे साजरा करूया. मामी ऐका ना, अजिबात गोंधळ होणार नाही, शांततेत वाढदिवस साजरा करू. अहो शेजारी पाजारी पण नाही कळणार. चालेल ना? चालेल की. ठीक आहे, पण जी काय कराल ते शांततेत करा, गोंधळ घालू नका. ए चला रे चला 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 पळा पळा पळा. आई बापरे, घाबरलेस मी. माफ करा, जरा वाढदिवसाच्या गडबडीमुळे जेवायला वाढायला उशीर झाला तुम्हाला, पण वाढते लगेच. आई ते जेवायचं राहू दे, मी काय सांगतोय ते ऐका. हे जे काय चाललंय ते सगळं पटतंय का तुम्हाला? हो नाही, तुम्हाला वाटतंय तसं? अहो मला काय वाटतंय ते आधी सांगू तरी द्या. त्या मनातलं ऐकू येतं काय तुम्हाला? नाही तसं नाही. आई अहो सकाळी ते सरकारी येऊन काय काय बोलून गेले. त्या दीपाडोंचा फोन फोडला, त्यांच्या घरातल्या माणसांपासून लांब राहायला सांगितलंय आपल्याला. आणि आता ह्यो अर्जुन त्याच्या पुतण्याला त्या अर्णवला घेऊन आपल्या घरी आलाय, त्याचा बर्थडे साजरा करतोय. त्याच्यात त्यांचं काय नाही जाणार. आई मधल्यामध्ये आपण भरडले जाऊ. उद्या जर हे सरकारला कळालं ना का अर्णवचा बर्थडे आपल्या घरात साजरा झालाय, तर अहो सकाळी मी मध्ये पडलो म्हणून, नाहीतर काय? नाहीतर आई आपल्या घरातलं अजून लय काय काय फोडलं असतं त्यांनी. सकाळी तुम्ही बघितलं ना, मी मध्ये पडलो म्हणून मी त्यांची माफी मागितली म्हणून ते शांत झाले, नाहीतर लय चिडले होते ते. आणि आई आता जर का त्यांना हे सगळं कळालं ना, तर नाही नाही, मी लगेच जाऊन बोलते. आई हेच चुकतं आपलं. आता एवढ्या सगळ्या लोकांसमोर तुम्ही त्यांना जाऊन बोललात, त्यांच्या मनाला काय वाटेल आई? हा मग काय करू मी? ही आमची आप्पी पण ना भोळी होती, लय भोळी होती, म्हणून लोक तिचा फायदा घेतात, बाकी काय नाही. खरं आहे तुमचं. आई मी सांगतोय तसं करा. मी ह्या सगळ्या बारकाल्या पोरांना घेऊन घरातच थांबतो. तुम्ही त्यांना बाहेर घेऊन जा आणि हे सगळं बोला त्यांना. ठीक आहे, मी जाते आणि बोलते लगेच त्यांना. आलेच. आणि मग जरा कुठं काय झालं ना की आप्पीलाच बोलवतेस. मागच्या टायमाला वडली तेव्हा मी हेच केलंस तू. त्यानंतर किती काय काय झालं ग. हा पण तू तुझं घर सोडून गावामध्ये येऊन राहिलीस, त्यांनी प्रश्न सुटतात का सांग बघू. तू तुझ्या घरी जाऊन का नाही राहत पियू? अहो काकी कुठे टेन्शन घेताय तुम्ही, किरकोळ विषय. नाही अर्जुन, तू थांब. तू सांग मला पियू, का नाही राहत तुझ्या घरी जाऊन? कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मी गप्प जाऊन संसार करावा. सासरकडची लोक जे काय म्हणतील ना ते ऐकून घ्यावं. बघा आता ही पोरगीच्या स्वतःच्या सख्या आई बाबाचं ऐकत नाही, तिथं माझं ऐकणार आहे? मला पटतंय काकी तुमचं, मी नाही पडणार आता या सगळ्यामध्ये. आता तो आमचा दिप्यासारखा फोन करतोय, कुठं आणून द्यायचं त्याला फोन? कारण नसताना त्याचा फोन फोडला त्यांनी. काय चुकी होती त्याची? आता त्याला नवीन फोन घेऊन द्यायला परवडणार आहे आम्हाला? म्हणून म्हणते तुम्ही लांब राहा आमच्यापासनं. पाहिजे तर मी हात जोडते तुमच्या पुढं. अहो काकी तुम्ही हात. मग काय करू मी अर्जुन? तूच सांग काय करू मी? नाही मला मान्य आहे तू आम्हाला दर यायला लई मदत केली आहेस, पण मग आता फक्त एवढी एक मदत कर, माझ्या पोरीपासून लांब राहा. खरं तर माझंच चुकलं काकी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. माझं कोण नाहीये ना काकी इकडे, म्हणून मी एवढ्या तेवढ्या गोष्टींसाठी आपलीकडे येत असते. पण आता इथून पुढे नाही येणार. ठीक आहे, आता एवढं काही बाई करून त्या पोराला मिळवलंच आहेस तर काळजी घे त्याची. आणि हो, आर्नला बाहेर पाठवून देते. भाऊजी अहो काय करायचं तेच कळत नाहीये मला. अहो वहिनी तुम्ही कुठे टेन्शन घेताय? तुम्ही नका लोड घेऊ. आरूचा आवरून या बाहेर. भाऊजी माझी नाही हो, मला आप्पीची काळजी वाटते. काकींचं काहीच चुकीचं नाहीये. भाऊजी मला एक सांगा, आप्पी जर पोरगा म्हणून जन्माला आली असती
तर असंच वागले असते का हो हे सगळे? कशाला पोरगा पाहिजे? आपली पोरगी आहे ना तीच बरी आहे. मस्की आपल्या सरकारला पूर्णवृत्ती आहे. आणि तुम्हाला सांगू का वहिनी, आपल्या अख्ख्या गावातच नाही, अख्ख्या तालुक्यातच नाही, अख्ख्या दुनियेत सरकारला कोण नडणार असेल ना तर ती फक्त आणि फक्त आपली आहे. बाकी कुणाचं काम नाही ते. तुम्ही नका लोड घेऊ जास्त. तुम्ही जावा आवरून या. घेते मी. येणार का? नाही नाही, या की तुम्ही खाऊन. तळलेला असं पण खात नाही जास्त. नाही, मला आवडते तळलेले पदार्थ. केक घ्या ना पाहुणं. प्लेट मोकळी चांगली दिसते का? घेतो ना. म्हणून ही सफारी मगासपासून तळलेले वेपर खाते वे माग. हा काय म्हणतोय? अरे तिच्या आईशी भांडलास का काय? अरे अर्जा, आयुष्यात आगीशी खेळ, पण सासूची ती बी लग्नाच्या आधी. अरे अजिबात भांडायचं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. अहो कदम, मी कशाला भांडायला जातोय त्यांच्याशी? उलट त्याच मला म्हणले आप्पीपासून लांब राहा म्हणून. काय? कशाला? अहो कदम, मी बर्थडेला गेलो होतो ना, तेव्हा त्यांचं असं म्हणणं आलं की हा तुझ्या घरच्यांना आवडत नाही तर तू कशाला येतो, बरोबर ना? हा तेच. कुणाला बोलून काय बोलू असं झालंय मला. आणि ते आप्पी त्यात म्हणत होते तुमचं घर घर नाही, जेल आहे जेल. तिचं तरी काय सगळं चुकतंय असं म्हणता येईल का? एवढी वर्ष आत्याला कोंडून ठेवलेच ना आपण. बरे सरकारला कोणी सांगायचं? ते ऐकतात का कुणाचं? माझं तर डोकंच चाला ना. आणि त्यात तिच्या घरची मागा लागले तिच्या लग्नाची. ते पोरग आलं होतं मागच्या आठवड्यात भेटायला तिला बघायला घरी. ती रोज घरी जेवायला येते. आता अजून काय व्हायचं राहिले? मला तर बोलाय बी कस तरी वाटत. मी आप्पीला आप्पीला गमावणार तर नाही ना उगत? नाही गमावणार. आणि मग तर ऐका, कोणाला सांगायचं ना मी काय बोलतोय ते. गुपित नाही तर मग रायटिंगला सॉकेट आणि फायटिंगला रॉकेट. हा मग बघा तर त्या रॉकेटला तो गेला तलावात घेऊन, आणि मग त्या तलावात त्या रॉकेटला असं फेकलं, अशी चड्डी काढली, असं भोंगळ 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 केलं त्याला भोंगळ. हा त्याला सुट्टी देणार नाही मी. हा म्हणजे रॉकेटला नागडा केला नागडा. त्या अर्जुननी शहनशाला पकडलं नाही का कधी? वाचवलं. नुसतं तिलाच वाचवायचं, दुसरं काही कामच नाही त्याला. अर्जुन आला की शहनशाह गायब, आणि शहनशाह आला की अर्जुन गायब. असं का म्हणून हसले? घ्या चिकन बिकन घ्या, नुसतंच पेत आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? काय? 1+1 म्हणजे किती? 2. नाही, 1+1 एकच. शहनशाहच अर्जुन आहे आणि अर्जुनच शहनशाह आहे. हे गणित तुम्हाला कधीच कळणार नाही. त्या वेळेला पण तू तुझाच विचार केलास. तुझ्यामुळे यशा मामानं मार खाल्ला. माझ्या बापूंनी सगळ्यांसमोर हात जोडलं. सगळं गाव आमच्या घरावर हसलं, फक्त तुझ्यामुळं. अरे तू खिलाडी कुमार नाहीस, 1 नंबरचा स्वार्थी आणि कपटी माणूस आहेस. अरे माझ्या मनात तुझ्याबद्दल लय रिस्पेक्ट होती, पण आता ती सगळी गेल्या. दिप्या, तू लई बोलतोयस. हे बघ मी दिदे, अगं ह्याच्यासाठी खोटं बोललीस होय तू आजवर? अरे असं काय करतोय? तुला शेंशा पटत नव्हतं का? आधी पटत होता ना. मागे एकदा त्याचा शर्ट घावला
किंवा तू कुणाला काही बोलला होतास का? सांग की. अगं तिथे मला पटत होता शहनशा, कारण त्यानं तुझ्यासाठी त्या पृथ्वीला मारला, पण आता नाही पटत. डॉन तुझं काहीच चुकत नाही, तुझं बरोबर आहे. अरे तू तर कायच बोलू नकोस रे, तू पाक माझ्या खात्रीतनं उतरलायस. पण तिथे तू, अगं तू तर या घरातली आहेस, एवढं सगळं झालं तरी तू कायच बोलली नाहीस. अगं तिथे अजून पण तू बापून मम्मींबरोबर खोटं बोलतेस, कारण ह्याला वाचवण्यासाठी. अगं तिथे कोण आहे येऊ, तुला घरच्यांपेक्षा येऊ महत्वाचं वाटतोय का? ती ऐक, तिची काहीच चूक नाही, जे काय झालंय ते माझ्यामुळे झालं. आणि दिप्या, त्याला पण माहिती नव्हतं रे हे मॅटर एवढं पुढे वाढेल म्हणून. म्हणून नुसतं खोट्यावर खोटं बोलत आला तुम्ही. अगं सांगायचं तरी आम्हाला, निदान मला तर सांगायचं. आजवर नाही का समजून घेतलं आम्ही तुला? दिप्या असं नाहीये बाळा. दिप्या तू म्हणतोयस ना ते सगळं सगळं बरोबर आहे, चुकलंय फक्त माझं. पण तुला एक सांगतो, जे काय झालं त्यात आप्पीची अजिबात चूक नाही. ती काय मुद्दाम नाही वागली, जे वागलं ते ठीक आहे. आधी नसल केलं, पण आता बघू ती काय करत्या. तुला निवडत्या का घरच्यांना? जातो मी झोपायला. त्या आप्पे सॉरी. शहनशाचं भूत काय डोक्याला उतरणं बरं का? होणार रे, इथं माझा पण मम्मीने त्याला दिला. मग आप्पे तू नको जास्त विचार करू आता. एक तर दिवसभरातून हाच टाइम मिळतो तुला अभ्यासाला, त्यात तू हे सगळे विचार नको करत बसू. तू अभ्यासावर लक्ष दे आप्पे. तू पण नको करू विचार, मी समजवते त्याला. चल अर्जा येतो. तुला ती पोरगी आवडती हे खरंय, अरे पण हे सरकारनं कोण आणि कसं सांगणार? त्या पोरीनं जर अर्णवला परत घरात आणून सोडलं आणि तू पण इथं असलास तरच काय तर होऊ शकते बघ. अर्जा, अरे कुठं हरवलायस? असं नाही काय? अरे मला पक्क माहितीये, काल रुक्मिणी वहिनी मानल्या तेच तुझ्या डोक्यात चाललंय ना. मग काय म्हणतोय अर्जा? काय विचार करणार आहे कदम, मलाच कळा ना काय करा. मला एक तर आप्पीला हातातून नाही जाऊन द्यायचं. तू असं कर, तू जा आणि तिच्याशी बोल. मला सांगा पिऊ वहिनीला मी कुठल्या तोंडाने जाऊन म्हणू की आरूला घरी पाठवा म्हणून? आरू जोवर घरात येत नाही ना तोपर्यंत हंबीर शांत होईल असं मला तर वाटत नाही. म्हणून तर डोकं फिरलंय माझं. सरकारांना कोणी सांगायचं आणि काय सांगायचं आणि कुठल्या भाषेत सांगितलं त्यांना कळतं ना, मला तीच कळा ना. अरे मला 50 वर्ष झाली अजून कळ ना. हा तुझा तर विषय सोड. मग अर्जुन बाबा कसं आहे, बरं आहे का? अरे यशा दादा परत जॉईनिंग झालं वाटतं. झाला की आठवडा? म्हणजे तब्येत बरी आहे म्हणायची. हा एकदम टकाटक आहे बघा. बर टाकतो, गुरांना खायला टाकतो. काळजी घ्या. हो बघ अर्जा, अख्खं गाव याला शहनशाह म्हणत होत, तू ऐकलेस का? नाही, तुझ्या मनाला आलं तेच केलंस तू. त्याचं वेगळं हो कदम. अरे त्याचं काय वेगळं नाही अर्जा. तू जा आणि तिथं बोल. तिथं गेला ना की तुला कळेल. अरे तू तुझ्या मनाला येईल तेच केलंस ना, इथं बी तेच कर, जमल तुला. बघ एक नंबर कदम. नाही हे जे काय तुम्हाला जमतं ना, आमच्या सारख्याला कधी जमणार काय माहिती. जा जा, हल्ल्या का बाप आहे तुझा मी. जा, काळजी करू नको. आणि आपल्याकडे ना जो पण हिरोला हिरोईन भेटत नाही ना तो पण पिक्चर संपत नाही. आता काय खरं नाही, इथं आपल्या घरापेक्षा मोठे. आता हेच माझं घर आहे. होय आरू, तुझा बाळा हात धुवून ये जा. रंग लागल्या ना हाताला ते धुपळ. काका तू येऊ शकतोस आपल्या घरी? बर आरू, आता हात धुवून यायचा आणि आल्यावर 2 चॉकलेट खायचे. पळा. भाऊजी तुम्ही इकडं आरूला घ्यायला? अहो नाही 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 वहिनी, आरूची आठवण आली म्हणून आलो होतो.
तुम्ही ठीक आहात ना? नाही. अप्पे अगं त्यानंच विचारलं ना आता, म्हणून सांगते. काय झालंय का? ती रात्रभर झोपली नाही, घाबरायला लागली. साधा खाटखुट आवाज आला ना तरी उठून बसते. ओ वहिनी, तुम्ही टेन्शन काय घेताय? मी आहे ना. तुझ्या घरच्यांमुळेच काळजी वाटायला लागली तिला. आता भीती वाटते तिला. नाही, ते असं काय करणार नाही. तू एवढ्या विश्वासानं कसं सांगू शकतोस रे? नाही म्हणजे या आधी पण तुला विचारलं होतं आत्याची तब्येत कशी आहे, तेव्हा काय म्हणलास? एकदम बरी आहे आता. नंतर काय झालं? अर्जुन, माझा ना आता तुझ्यावर विश्वासच नाही बघ. आपे मी काय करावं असं तुला वाटतंय? तू पोलीस आहेस ना, मग तक्रार लिहून घे पिऊताईकडून सरकारांच्या विरोधात. एकाला तरी काय पडलंय का? आपल्या घरचा वारस घरात नाहीये, आणि सगळे तुटून पडलाय त्या खाण्यावर. जणू काय दुष्काळात न उपटल्यात. कधी निवत मिळलं ना कडदिशी किळणं. आणि त्याचा बाप, आई मला लिंबू दे, मला येऊ दे, मला तेव दे. अरे एकाला तरी वाटतंय का कारण कुठे तो या घरात का नाही? सरकार, मी आणतो त्याला. दादा मस्त खाण्यावर राग काढून नको. राहू द्या, तुमच्याकडनं काय व्हायणार नाही. आता मीच बघतो काय ती कुठल्या मुहूर्तावर पोरं जन्माला घातल्यात कोणच ठाव. तुम्ही एक नाही कामाचा एक. अहो सरकार, मी म्हणलो ना आणतो तर आणतो, पण कसं आहे आपल्याच घरातली माणसं आहे, मधी मधी पाय घालतात नुसती, म्हणून काय करता येत नाही ना. नाही थांबा, आज मीच जाणार. आज वर स्वर्गात गेलेला माझा बाप जरी मला अडवा आला ना तरी मी आरूला आणत असतो. अहो मी काय म्हणते, यावेळेला अर्जुनला घेऊन जावा की तुमच्या संगत. चला. अगं याच्यामुळे तो आरू बाहेर गेलाय. नाही, आता येईल तो. काकी पण अर्जुन, परवा मी जे काय सांगितलं ना त्याचा नीट विचार कर. आपल्याला गमावणार तर नाही ना उगत? नाही गमावणार. पण तुला अर्णवला परत घरी आणावं लागेल. अगं पण काकी, अरे काही चुकीचं बोलत नाही मी. परवा त्या पोरीचीच चुकी होती. अरे हीच येळ आहे. जा, त्यांना अर्णवला घरी आणायला मदत कर जा. मी बोलते त्यांच्याशी. ठीक आहे सरकार, येतो मी तुमच्या बरोबर. काय नाही म्हणलं, येतो मी तुमच्या बरोबर. या. अर्जुन, काय ग तू म्हणली इकडून थांबून? तिकडे बोलू नको म्हणलं, कारण मला घरच्यांनी सांगितलंय तुझ्याशी तुझ्या घरच्यांशी काही संबंध ठेवायचा नाही, बोलायचं नाही. अर्जुन, माहितीये मला आपे, तुला वाईट वाटतं? अगं का नाही वाटणार, माझे सख्खे काका आहेत ते. आज अख्ख्या गावासमोर त्यांच्यासाठी बेड्या काढल्या. परवा तुझ्या बरोबर पण तसंच वागलं. अरे हो, पण तू काही चुकीचं करतोयस का? अगं हो, पण माझी घरची लोक आहेत ती, माझी रक्ताची नाती आहेत. तेच घर आहे माझं आपे. पण तुला एक गोष्ट कळत नाहीये, आजवर ना त्यांना कोणीच कधीच काही बोललं नाही. आता तू बोलतोयस, खऱ्याची बाजू घेतोयस. अर्जुन, अरे काहीतरी बदल घडेल की. बदल? आपले 20 वर्ष त्यांनी आत्याला कोंडून ठेवले. 20 वर्ष.
आता काय होणार आहे बदल? अर्जुन, त्यांनी 20 वर्ष आत त्याला कोंडून घातलं कारण त्यांना बोलणारं कोणी नव्हतं. आता तू बोलतोयस की. मला माहिती आहे इथून पुढे पण कोण बोलणार आहे. म्हणजे मला आज कायमचं घरातनी बाहेर काढणार आहेत. मला नाही वाटत असं काही होईल. आपे मी ओळखतो सगळ्यांना म्हणून बोलतोय. सरकार त्यांचा शब्द खरा करण्यासाठी ना कुठलेही धरायला जाते. आता तर मला पिऊ वहिनींबद्दल आणि आरूबद्दल लईच काळजी वाटायला. अरे पण ते असं का करतील? तुमच्याच घरी येऊन म्हणून गेले ना की कुठल्या खड्ड्यात काय असतं ते फक्त मला माहिती आहे म्हणून. अर्जुन, तुला एक सांगू का? मी आजवर जेवढ्यांदा तुझ्या घरी आले ना तेवढ्यांदा मला एक गोष्ट कळली. सरकार जे काही बोलतात, जे काही वागतात ते कोणालाच काहीच पटत नाही, पण ते कोणी काही बोलत नाही. आणि आता ना तू बोलायला लागलायस. त्या सगळ्यांचा आवाज तू आहेस अर्जुन. त्यामुळे ना तू लढायचं थांबू नकोस. आपे पण कसं करू मी? रोज लढायला ताकद कुठून आणू? अरे अर्जुन, तुला एक गोष्ट सांगते. डॉक्टर विक्टर फ्रॅकेल नावाचा ना एक मानसोपचार तज्ञ होता. हिटलरच्या छळछावणीत अडकला होता तो. आणि अडकला म्हणजे साधा सुद्धा अडकला नव्हता, चांगली 3 वर्ष तिथं होता. तिथे लोकांचा छळ होताना, त्यांची मारहाण होताना बघायचं रोज. लोकांना फार जनावरांसारखं वागवायचे रे. जनावरांची जशी कत्तल करतात ना तशी माणसांची कत्तल करायची. माणुसकी जवळपास संपती का काय असं वाटत असताना तो तिथंच तग धरून राहिला. कसं? त्याला तिथल्या लोकांचा अभ्यास करायचा होता, त्यांच्याविषयी भरभरून लिहायचं होतं म्हणून. आणि त्याचं एकच म्हणणं होतं, आपण एखादी गोष्ट का करतो हे माहिती असेल ना तर आपण फार जीवाचं रान करतो त्या गोष्टीसाठी. अर्जुन, तसं तुझं एक लढण्यासाठी कारण शोध.